इतका डोक्याला त्रास झालाय ना, कार्यकर्ते हे ऐकायलाच तयार नाहीत. त्याचं कारण काय? कार्यकर्त्यांना त्यांच्या मनासारखा उमेदवार पाहिजे होता. चांगल्या उमेदवाराला निवडणूक लढवायची नाही. जो तळवे चाटतो, लाचारी करतो, त्याला आमदारकीची स्वप्न पडतायत. पैसेवाले लोक भावी आमदाराचे बॅनर लावतायत. लोकांनी बघायचं तरी कुणाकडं? आणि जे काय राजकीय तमाशा सुरू आहे, गावात चालू आहे, तालुक्यात सुरू आहे, जिल्ह्यात सुरू आहे आणि शहरांमध्ये तर तू बडा की मैं बडा असंच राजकारण सुरू आहे. याला जबाबदार कोण? आता भावी आमदार जे कोणी असतील आणि ज्यांना आमदारकीची स्वप्न पडत होती, त्यांना हात जोडून विनंती, बास करा ते धंदे. आता ज्याला उमेदवारी आलेली आहे किंवा जाहीर झालेली आहे किंवा मिळालेली आहे, आता त्यांच्यापैकी एक चांगला निवडा. जातीवादी पक्षाचा निवडू नका, मनवादी पक्षाचा निवडू नका. ज्यांनी तुमचं नशिबी महागाई आणली, ज्यांनी तुमच्या नशिबी बेरोजगारी आणली, ज्यांनी नोटबंदी केली, ज्यांनी तुमचं जगणं मुश्किल केलं, जातीवाद इतर गोष्टी इतक्या ठासून मांडल्यात, अशा पक्षापासून आणि त्याच्या चेले चपाट्यांपासून, त्याच्या उमेदवारांपासून सुद्धा थोडं लांब राहा. मतदान तुम्हाला ज्याला कुणाला करायचंय बिलकुल करा, नो प्रॉब्लेम, नो डाऊट. पण परत मात्र रडत बसू नका. विकासाच्या गप्पा वांझोट्या अजिबात मारायच्या नाहीत. विकासाच्या नावाखाली खेळखंडोबा लावलाय गल्लीपासून दिल्लीपर्यंत. फक्त आश्वासनं, फक्त खैराती, फक्त वेड्यात काढलं जातंय. आणि कार्यकर्त्यांना प्रश्न पडलाय, आता काय करायचं? साहेबाला उमेदवारी मिळाली नाही, आता माझं काय खरं नाही, आता माझा जगून पण काय उपयोग नाही. अरे दादा, तो त्याचं बघेल ना, हजारो कोटी रुपये त्याची संपत्ती आहे. त्याच्या बायकोला सुद्धा उमेदवारी आहे, पोराला सुद्धा आहे. आजोबा किती दिवस घराणेशाही चालूच होती. पोरगा तुझा साहेब सुद्धा तेच करतोय. तुझं काय? अरे दरवर्षी 2-2 एकर विकून किंवा नवं जुनं करण्यातच तुझं आयुष्य चाललं. अरे घराच्या कुणाचं बहिणीबाळीचं लग्न असेल किंवा पोराचं शिक्षण असेल किंवा फार फार तर सण सणावळ आली तर तुझ्या घरात किंवा दारात चांगली पंथी त्या ठिकाणी पेटवायला तुझ्याकडे तेल नाही. आणि साहेबाचं कशाला एवढं टेन्शन घेतोय? लोकांना त्या मुंबईच्या जसं एखादी एसटी असते तसं एसटीची कशी वाट बघत बसतात, तसं कधी टीव्हीवर आपल्या नेत्याचं नाव झळकतंय, कधी एखाद्या सोशल मीडियावर साहेबांना तिकीट मिळाली म्हणून पोस्ट पडती, याची वाट बघत बसले. सारखं सोशल मीडियावर चेक करतय, झाली का यादी डिक्लेअर? कशी यादी डिक्लेअर होणार? अरे तुझा नेता, तुझा साहेब, तुझा दादा, तुझी ताई, तुझा नाना यांना तुमचं काही देणं घेणं नाही. आणि तुझा जो नेता आहे ना, तो गोरगरिबांनाच दाबून तो फक्त स्वार्थाच्या पोळ्या भाजत असेल तर नेते तरी अशावर कशाला विश्वास ठेवतील? प्रत्येकाचा राजकीय स्वार्थ आहे, प्रत्येकाचे राजकीय गणित आहे. बघा, तुम्ही स्वतः कार्यकर्ता म्हणून एक कार्यकर्ता आणि त्याच्या पाठीमागे जर 10 कार्यकर्ते त्याच्यामुळे जोडले गेले असतील, जॉईन झालेले असतील, तर तुम्ही जसं वागाल तसंच तुमचे खालचे कार्यकर्ते वागतात. तुम्ही एखाद्याला फसवलं, त्यांना ते लगेच कॉपी पेस्ट करायचंय. तुम्ही एखाद्याला मोठं म्हटलं की त्यांना तेच कॉपी पेस्ट करायचंय. तुम्ही नुसत्या सतरंजा टाकत फिरले, त्यांच्या पण नशिबी तेच येणार आहे. तुम्ही नुसतं दुसऱ्याच्या जीवावर त्याची उदाहरणं देऊन हे मीच केलंय म्हणून ज्यावेळेस ऊर बडवत बसता, कार्यकर्ते सुद्धा तेच करणार आहेत. कॉपी पेस्ट का जमाना है साहब, जरा सोच के बोलो, सोच के चलो और सोच के अपने नेताओं को, अपने पार्टी को चुन के दे दो, नहीं तो सब सुपड़ा साफ होगा. अशी परिस्थिती आहे सध्याच्या राज्यकर्त्यांची. याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची आहे, कारण कार्यकर्त्यांना प्रचंड टेन्शन आलंय. आता कार्यकर्ते, काही जणांनी ठरवलं होतं शेतात जाणार नाही, काही जणांनी ठरवलं होतं कुटुंबाकडे लक्ष देणार नाही, काही तर पट्टे असेच बायकोला सांगून ठेवलंय, आता 1-1.5 महिना मला कुठलंही काम सांगायचं नाही, माझ्यावर विसंबून राहायचं नाही, मी आता फक्त साहेबांसोबत फिरणार आहे, मी साहेबांना निवडून आणल्याशिवाय
शांत बसणार नाही. बिचारी बायको सुद्धा पदर सारत सारत म्हणली, ठीक आहे काय करायचं ते करा, पण चांगलं करा आणि तुमचं पण त्याच्यात भलं झालं पाहिजे. कार्यकर्त्याला वाटलं बायकोचा सपोर्ट आहे, आई बापांना सांगायला गेला, आई बापांनी सांगितलं तू आतापर्यंत तेच करत आलाय, नुसत्या सतरंजा टाकीत बोंबलत फिर, अरे तुझं काय होत नव्हतं म्हणून लग्न करून दिलंय, आता कुटुंबाकडे तरी लक्ष दे. पोट्ट एवढं पुढचंय, 4-4 दिवस घरीच फिरकत नाही, आज ह्याच्या हॉटेलला खाते, साहेबासोबत बोंबलत फिरते, साहेबाच्या बंगल्यावर पडीक असते. साहेब म्हणले काय रे गण्या, काय परिस्थिती आता तालुक्यातली? गण्या फाटूस तर पळतोय तालुक्यात, माहिती काढतोय, आणून सांगतोय. कारण साहेबाचीच गाडी, साहेबाचीच घोडी, साहेबाचीच डब्याची जोडी, सगळं फुकट मिळतंय. तात्पुरतं साहेब सुद्धा गण्याला वापरून घेतोय. त्याच्यामुळे काय चाललंय, आणि साहेबाला तिकीट नाही मिळालं की गण्याचं थोबाड सुतक पडल्यासारखं पडलेलं असतं. आता विकासाच्या गप्पा जर मारायच्या असतील तर थोडं पाणी तापलं पाहिजे, थोडं पाणी तापू द्या. मित्रांनो, जय जिजाऊ. मी संतोष शिंदे, आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, युट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा टेलिग्राम असेल, सगळीकडे तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे. आपली लोक तिथं असणारी जोडली पाहिजेत. म्हणून जास्तीत जास्त आपलं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा, लोकांपर्यंत शेअर करा. सगळ्यात महत्वाचं, जोडले जाऊया. त्याचं कारण असं आहे, या लोकांना भारतातली लोकशाही संपवायचे, या देशाचं संविधान बदलायचंय, या देशामध्ये आधुनिक तथाकथित मनुवादी वृत्तीतलं हिंदुत्व आणायचंय. इथल्या महाराष्ट्राला किंवा देशाला अभिप्रेत हिंदुत्व नकोय. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, सर्वसामान्यांचं, दीनदलितांचं, दुबळ्यांचं काहीतरी भलं व्हावं असलं हिंदुत्व यांना नकोय. हे सगळे एकमेकांमध्ये भांडत बसले पाहिजे, आपलं राजकारण साध्य करता आलं पाहिजे, असलं हिंदुत्व यांना पाहिजे. तुमच्या घरात तुमची मुलं शिकली पाहिजेत, तुमच्या घरात तुमच्या मुली मोठ्या झाल्या पाहिजेत, प्रत्येकाची प्रगती झाली पाहिजे, किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले सोन्याचे दिवस आले पाहिजेत. असलं हिंदुत्व कुणालाही नकोय. यांना फक्त मुंड्या मोडायचं हिंदुत्व पाहिजे. मग कार्यकर्ते कसे काय भेटणार? सगळ्या नेत्यांची मुलं बघा कुठे आहेत. सगळ्या नेत्यांची मुलं शिक्षणासाठी चांगल्या शाळेत आहेत, उच्च शिक्षणासाठी परदेशात आहेत, आयुष्यात काहीतरी मोठं करायचंय, परदेशात सेटल झालेली आहेत, त्यांची मुलं स्टडीत आहेत. आमची मुलं, आमचा गण्याचे मित्र सगळे साहेबासाठी, नानासाठी, दादासाठी, ताईसाठी कस्टडीत असतात. साहेब तुम्ही जो आदेश द्याल तो आम्हाला मान्य आहे, साहेब सांगतील ते धोरण आणि साहेब बांधतील ते तोरण आम्हाला मान्य आहे, पण कसलं? तुझ्या आयुष्याची राखरांगोळी व्हायचं. या निवडणुकीतून हे तरी साध्य करा. चांगलं जर मिळत असेल तर स्वीकारा, संधी तुम्हाला मिळणार असेल तरच पुढे जा. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचं करिअर जर तिथं असेल तर बिलकुल फाटूस्तर काम करा. पण काहीच मिळणार नसेल तर दिवाळीत ज्या पद्धतीनं आपण आपल्या समोरचा किंवा आपला एखादा शेजारी जर फटाके फोडत असेल तर तो पळत पळत येतो, एखादा फटाकडा लावतो, त्याला उदबत्ती लावतो आणि लगेच पळत पळत तो लांब जातो, आवाज नंतर धडमधुडूम होतो. आपण काय करतो? लांबून फक्त पाहत असतो. आपल्याला दोनच गोष्टी माहिती असतात, एक तर हा फटाका वाजला तर मोठा आवाज करणार आहे, नाही तर फुसका आवाज करणार आहे. म्हणजे काय? आपण फक्त दुसरे वातीला काडी कशी लावतात ते फक्त पाहायचंय. आवाज होईल किंवा नाही होईल, फायदा होईल की नाही होईल, हे फक्त पाहायचंय. एवढंच लक्षात असू द्या. अन्यथा स्वार्थी काळ आहे, स्वार्थाच्या दिशेने जाईल. तुम्हाला गृहीत धरलं जाईल किंवा तुम्हाला गृहीत धरलं जाणार नाही, याचा परफेक्ट कार्यक्रम सुरू आहे. हे फक्त लक्षात ठेवा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा.